नमस्कार नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष, मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण प्रेमाचा दिवस विशेष भाग साजरा करणार आहोत, कारण आज आहे 14 फेब्रुवारी. कारण अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि प्रेम ही अत्यंत अमूल्य अशी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं ना की प्रत्येकाने आयुष्यात कोणावर ना कोणावरती तरी नक्कीच प्रेम केलं असणार. तर अशा आजच्या या प्रेमाचा विशेष भागात आपण काही जोडप्यांना इथे आमंत्रित केलेले आहे, काही प्रेमी युगुलांना इथे आपण बोलवणार आहोत आणि त्यांच्याबद्दल, त्यांच्या प्रेमाविषयी, त्यांच्या आयुष्याविषयी, त्यांच्या संसाराविषयी आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी मी त्या सगळ्या प्रेमी युगुलांना मी इथे आमंत्रित करतो. मी प्रत्येकाला इथे विनंती करतो की त्यांनी इथे यायचे. आणि आजच्या आपल्या या प्रेमाचा दिवस विशेष भागामध्ये आज एक विशेष आकर्षण असणार आहे. आमच्या परिवारातील सावली होईन सुखाची मधील प्रेमळ आणि अत्यंत गोड जोडी राधा आणि विराजस, मी त्या दोघांना इथे आमंत्रित करतो. त्या दोघांनी इथे यायचं. एकदा जोरदार टाळीने त्यांचं आपण स्वागत करूया. क्या बात आहे. ओ हो, अरे बाप रे, क्या बात आहे. नमस्कार नमस्कार, हॅलो, हाय, या 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 या. आणि तुमच्या समोर राधा आणि विराजस हे दोघे इथे आलेले आहेत आजच्या आपल्या या प्रेमाचा दिवस या विशेष भागात. त्या दोघांची ओळख करून यायची करता गरज नाही, अख्खा महाराष्ट्र त्यांना ओळखतोय दोघांना. तुम्ही त्यांच्यावरती तुमच्या सगळ्यांचं इतकं प्रचंड प्रेम आहे. सो आज मी त्या दोघांनाही विचारणार आहे आजच्या प्रेमाच्या दिवसाबद्दल. आधी मी पहिल्यांदा राधाला विचारणार आहे की राधा, प्रेमाबद्दल तू काय सांगशील? नात्यामधलं प्रेम वेगवेगळं असतं. आपलं आपल्या आई वडिलांबरोबरचं प्रेम वेगळं, बहिणीवरचं प्रेम वेगळं, मित्रमैत्रिणींबरोबरचं प्रेम वेगळं, आपल्या शाळेवर, आपल्या वस्तूंवर असणारं प्रेम वेगळं, आणि एक प्रेम वेगळं ज्याचा वेगळे तोच प्रेमाचा दिवस आज आपण इथे साजरा करतोय. त्याबद्दल तू काय सांगशील? एक प्रेम माझ्यासाठी ते विराजसमध्ये जे राधा बघते, एक मित्र म्हणून, एक नवरा म्हणून, एक नवऱ्याच्या रूपात आपल्याला एक मित्र भेटणं हे खूप मोठी गोष्ट असते. आणि राधाला तो मिळाला आहे आणि तिला ती मैत्री, ते प्रेम तसंच जपून ठेवायचं आहे. आणि कायम विराजसनेही ती मैत्री, ते प्रेम तसंच जपून ठेवावं असं मला वाटतं. आणि आयुष्यात प्रत्येकाला त्याचं प्रेम मिळत नाही, पण एक प्रेमाच्या रूपात जर तुम्हाला तुमचा पार्टनर मित्र म्हणून मिळाला तर त्यासारखं भाग्य दुसरं कुठलं नाही असं मला वाटतं. तर प्रेम म्हणजे एक मैत्रीचं स्वरूप असं मला वाटतं, जिथे आपण मोकळं होतो, आपल्या मनातल्या गोष्टी आपण ज्याच्याशी बोलू शकतो. आपल्या प्रत्येकाच्या मनात एक कोपरा असतो, तो कोपरा आपण ज्याच्याबरोबर शेअर करू शकतो, त्याच्याशी प्रेमाचं नातं आपोआप जोडलं जातं, जसं राधाचं विराजसशी जोडलं गेलं. वा, किती सुंदर, किती सुंदर. आयुष्यात अशी बोलणारी प्रेयसी बायको पाहिजे की नाही? हा, विराजसचं काय बाबतीत, या बाबतीत काय म्हणणे आपण बघूया. विराजस, काय सांगशील तू राधाबद्दल आणि तुझ्या प्रेमाबद्दलच्या तुझी काय व्याख्या आहे? दैनंदिन जीवनामध्ये सगळ्यात जास्त, सगळ्यात आवश्यक जर कुठली गोष्ट असेल तर ती प्रेम आहे. करेक्ट आहे. आणि ते असावं, भरभरून असावं. त्याच्यासाठी कुठल्या नात्याला वेगळं नाव द्यायची गरज नाही. प्रेम असावं, ते असतंच. आणि माझ्या आयुष्यात एक नवीन प्रेम आलंय, राधा नावाचं, ज्यांनी म्हणजे नवीन प्रेम आलंय, ज्यांनी माझं आयुष्य आता लवकरच बदलणार आहे, चांगल्या अर्थी बदलणार आहे. त्यामुळे मला खूप छान वाटतंय. आणि ह्या सगळ्या प्रेमी जोडप्यांसोबत आम्हाला आज प्रेमाचा दिवस मला माझ्या प्रेमाबरोबर साजरा करता येतोय. याच्यासाठी आम्ही भाग्यवान पण आहोत आणि खूप आनंदी पण आहोत. पण एखादी तुम्ही तुमच्या मालिकेबद्दल तू काय सांगशील? तुझ्या व्यक्तिरेखीबद्दल तू काय सांगशील? खूप मोठ्या घरातनं, खूप श्रीमंत घरात वाढलेला हा मुलगा आहे. हा परदेशात शिकून आलेला मुलगा आहे. पण ह्या मुलाला आपला जो समाज आहे, आपले जे समाजातले सगळे घटक आहेत, त्यांच्याबद्दल खूप आत्मीयता आहे. आणि तो ह्या समाजासाठी आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांसाठी नेहमीच त्याला काहीतरी करायची धडपड असते. तर खूप सुंदर नातं फुलतं आहे. खूप सुंदर गोष्ट आहे मालिकेची आणि राधा विराजसची दोघांची सुद्धा. आम्हा दोघांना खूप मजा येते आणि मला असं वाटतं की तुम्हालाही बघायला आवडेल, मजा येत असेल. त्यामुळे नक्की बघा. पण दादा, तू तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल काय सांगशील? मालिकेबद्दल काय सांगशील तुमच्या? राधा ही व्यक्तिरेखा फारच सुंदर आहे. एक मुलगी जी अनाथ आहे, लहानपणापासूनच आईवडिलांचं प्रेम तिला मिळालं नाही, ती अनाथासारखी वाढली आहे. नंतर तिला दत्तक घेतल्या जातं आणि परत ती पोरकी होते.
तर तिला अनाथांबद्दल आणि नात्यांबद्दल खूप आत्मीयता आहे, लोकांबद्दल, समाजाबद्दल, आणि ती कोणालाच दुःखी बघू शकत नाही. तिला असं वाटतं कोणी गोरगरीब असेल किंवा कोणी असेल तर तिच्याकडे 1 रुपया जरी असेल तर तिचं असं आहे की तुला हवेत का, घे, पूर्ण तू घे. तर शीज म्हणजे ती देणारी पर्सन आहे की सतत देत राहावं, आनंद वाटणारी. आणि कितीही दुःख असलं, कितीही तुम्ही खचलेले असाल तर राधा अशी आहे की राधा इथूनही आपण मार्ग काढू. कितीही कठीण परिस्थिती असली तरी त्याला मात देऊन पुढे कसं जायचं आणि स्वतःवर विश्वास ठेवून, आणि समोरच्यालाही तो कितीही खचला असला तरी त्याला परत उभं करणं आणि त्याला काय योग्य आहे हे सांगणं आणि त्याच्या पाठीशी खंबीर उभं राहणं हे राधाचं व्यक्तिमत्व आहे. आणि राधाच्या आयुष्यात असाच खंबीर एक विराजस आलेला आहे जो तिची तशीच साथ देतो, तिच्यासारखाच आहे. आणि ती साथ अशीच तिच्यासोबत राहो अशी सिरियलची इच्छा आहे, आमची इच्छा आहे, दोघांची, तमाम प्रेक्षकांची इच्छा आहे. आणि प्रेक्षक जसे प्रेम देत आहेत तसंच प्रेम त्यांनी कायम देत राहावं आणि नातं असंच फुलत राहावं आमचं. आणि आणखीन छान छान तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो बघत राहा सावली होईन सुखाची, फक्त आपल्या सन मराठीवर, सोमवार ते रविवार दररोज रात्री 10:30 वाजता. राधा आणि विराजसच्या येण्यामुळे अजून 4 चांद लागलेले आहेत आपल्या या आजच्या कार्यक्रमाला. तेव्हा अजिबात वेळ न घालवता आपण आता आपला हा खेळ सुरू करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि हा खेळ असा असणार आहे की इथे जे आपले पुरुष मंडळी आहेत त्यांना आपण एक वाक्य देणार आहोत आणि या साईडला आपल्या ज्या सगळ्या ताया आहेत त्या तायांना आपण प्रत्येकीला एक उखाणा घ्यायला लावणार आहोत. जी ताई उत्तम उखाणा घेईल तिला आपण बक्षीस देणार आहोत. आणि इथे एक जे वाक्य आपण देणार आहोत ते वाक्य अगदी स्पष्टपणे, न चुकता, न अडखळता, न डगमगता, न घाबरता, जे हे भाऊजी ह्यातले एक भाऊजी जे कोणी बोलून दाखवतील त्यांना आपण बक्षीस देणार आहोत. ठीक आहे, त्या बात. आणि आता आपण भाऊजींपासून आपण सुरुवात करणार आहोत. बघूया कुठले भाऊजी ते वाक्य बोलून दाखवतायत ते. आणि ते वाक्य असं आहे, प्रेमने प्रेमाला प्रेमाने सांगितलं, प्रियाचा प्रियकर प्रेमळ आहे. भाऊजी होऊन जाऊ दे वाक्य एकदम जबरदस्त. हा, प्रेमने प्रेमाला प्रेमाने सांगितले, प्रेमाचा प्रियकर प्रेमळ आहे. चुकलेला आहे तुम्ही. प्रेमने प्रेमाला प्रेमाने सांगितले, प्रियाचा प्रियकर प्रेमळ आहे. करेक्ट आहे, वाक्य पाठ झालेले आहे. आता हेच वाक्य नाचत नाचत बोलायचंय. प्रेमने प्रेमाला प्रेमाने सांगितले, प्रियाचा प्रियकर प्रेमळ आहे. बरं, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे भाऊजींसाठी. प्रेमाने, अरे बापरे, हे बापरे देवा. प्रेमाने प्रेमाने प्रेमाला प्रियाला सांगितले. हा, मला एक सांगा, ही प्रिया कोण आहे? प्रिया तीच आहे, माझी प्रिया, प्रेमाची प्रिया. हो 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 हो, सगळं सावरून घेतले त्यांनी. हा हा, हरकत नाही, वेळ पुन्हा एकदा होऊन जाऊ दे. चला मस्त. हा, प्रेमाने प्रेमाला, हा, प्रेमाने प्रेमाला प्रेमाने सांगितले, हा, प्रियाचा प्रियकर प्रेमा आहे. प्रेमा आहे. व्हेरी गुड, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आता हे नाचत नाचत बोलायचंय. प्रेमने प्रेमाला प्रेमळ सांगितले, प्रियाचा प्रियकर प्रेमळ आहे. प्रेमने प्रेमाला प्रेमळ सांगितले, प्रियाचा प्रेमकर प्रेमळ आहे. प्रियाने प्रेम. या इथे लवकर लवकर या. हा हा, अजय देवगण. हा या, काजल तुम्ही पण या. हा, या इथे. व्हेरी गुड. प्रेमने प्रेमाला प्रियाचा प्रेमकर प्रेमळ आहे. प्रेमने प्रेमाला प्रेमाने सांगितले, प्रियाचा प्रेमळ प्रेमिकर आहे. अत्यंत चुकीचे बोललेले आहेत, पण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. प्रेमने अरे बापरे. प्रेमाला प्रेमाने सांगितले, हा, प्रियाचा प्रियकर हा. प्रेमल आहे. प्रेमने प्रेमाला प्रेमाने सांगितले, प्रियाचा प्रियकर प्रेमल आहे. प्रेमाने सांगितले, प्रियाचा प्रियकर प्रेमल आहे. हा, प्रेमने प्रेमाला प्रियाला सांगितले. हा, प्रियाला सांगितले. प्रियाला सांगितले. प्रेमल आहे. प्रेमाने प्रियाला सांगितले. प्रेमाला प्रियाला सांगितले. प्रेमाने प्रियाला सांगितले. त्याला सांगितले प्रेमाचं तुमचं प्रेमळ आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या. आता जे तुम्हाला आवडते ना हे वाक्य नाचत नाचत बोलायचे. प्रेमने प्रेमाला सांगितले, हे हा, प्रियाचं प्रियकर प्रेमने प्रेमाला सांगितले, प्रियाचं प्रियकर प्रेमळ आहे. प्रेमळ आहे. व्हेरी गुड, एकदा जोरदार टाळ्या. प्रेमने सांगितलं, प्रियाचा प्रेमकर प्रेमळ आहे. प्रेमने सांगितलं, प्रेमाची प्रियकर प्रेमळ आहे. प्रेमाची फिगर काय? एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या.
आणि आता आपण विराजसला सांगणार आहोत हे वाक्य पटापटा बोलून दाखवायचं अगदी पूर्णपणे रोमॅन्टिक राधासाठी. प्रेमने प्रेमाला प्रेमाने सांगितले, प्रियाचा प्रियकर प्रेमळ आहे. हे रोमॅन्टिक वाटते तुला? मग रोमॅन्टिक पाहिजे ना. प्रेमने प्रेमाला प्रेमाने सांगितले, प्रियाचा प्रियकर प्रेमळ आहे. हो हो, क्या बात है, व्हेरी गुड. त्यातला विजेता आता मी नंतर सांगणारच आहे, पण आता आपण जाणार आहोत आपल्या तायांकडे आणि आता तायांना उखाणा घ्यायचा आहे. बघूया कुठली ताई कोणापेक्षा उत्तम उखाणा घेते आणि अगदी जुगलबंदी झाली पाहिजे. ठीक आहे, पहिल्यांदा आपण ह्या ताईंपासूनच सुरुवात करूया. ताई होऊन जाऊ दे उखाणा. हा, तो लढत असतो सीमेवर, तो लढत असतो सीमेवर म्हणून आपण शांत झोपतो सर्व. तो लढत असतो सीमेवर म्हणून आपण शांत झोपतो सर्व. बाळासाहेब आहेत फौजी, याचा नक्कीच आहे मला गर्व. क्या बात आहे, व्हेरी गुड, खूप सुंदर. आता ह्यापेक्षा मस्त छान उखाणा झाला पाहिजे. हा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र, धन्य जिजाऊची खुशी, राजेंद्र रावांचं नाव घेते सन मराठी चॅनलच्या 16 सख्यांचा या कार्यक्रमाच्या दिवशी. वा, क्या बात आहे. आता माझ्या दोन्ही तायांनी एवढं छान नाव घेतलं, आता मी थोडंसं खट्याळ नाव घेते. हो, अरे बापरे, भाऊजींकडे बघून बोलायचं. नक्की. जांभळ्या जांभळ्या साडीला भरजरी काठ, जांभळ्या जांभळ्या साडीला भरजरी काठ, प्रसादरावांच्या सुरू खोड्या जरा वळली की पाठ. वा, क्या बात आहे. हा, होऊन जाऊ द्या, मस्त उखाणा एकदम. हा, पाणीपुरीत असते गोड तिखट पाणी, प्रदीप माझा राजा मी त्यांची राणी. हो हो, क्या बात आहे. साडी नेसते फॅशनची पदर घेते साधा, साडी नेसते फॅशनची पदर घेते साधा, हरीशराव माझे कृष्ण मी त्यांची राधा. हो हो, क्या बात है, व्हेरी गुड. सप्तपदीच्या वेळी मंगळसूत्र नेकलेस ठुशीसोबत घातली बोरमाळ, प्रदीप 30 वर्ष झाले तरी त्यांच्या आईचे श्रावण बाळ. पण खरं सांगू का, खरं श्रावण बाळच आहे तो. कसलं निरागस आहे ना एकदम. ओ हो, क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि आता आपण जाणार आहोत राधाकडे. आता राधा बघूया कसा उखाणा घेते खणखणीत. तर्रीदार मिसळ आणि झणझणीत तडका. ओहो, तर्रीदार मिसळ त्यावर झणझणीत तडका. ये बात. कधी रंगतं प्रेम तर कधी उडतो भडका. ओहो, थोडा आहे भोळा, थोडा आहे साधा, आयुष्यभरासाठी झाले मी विराजसची राधा. ओ, क्या बात आहे, अप्रतिम नाव घेतलेले, व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि हे वाक्य अगदी न चुकता स्पष्टपणे ज्या भाऊजींनी म्हणून दाखवलेले आहे त्यांना आपण देणार आहोत बक्षीस. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आणि विराजसच्या हस्ते आपण त्यांना देणार आहोत. विराजस या भाऊजींना होऊन जाऊ दे, त्यांनी अगदी न चुकता स्पष्टपणे बोलून दाखवलेला आहे. आणि ज्यांचा उत्साह दांडगा होता, हा रोमॅन्टिसिझम जो अंगांगात भिनलाय त्यांच्या, जे काय अगदी पूर्ण अगदी वावरलेच ते बागडलेच जळून, तर आपण देणार आहोत विराजसच्या हस्ते आपण त्यांना बक्षीस देणार आहोत. या तुम्ही. हो हो, व्हेरी गुड. वाक्य चुकले पण जो ॲटिट्यूड होता ना त्याच्यासाठी आपण बक्षीस देतोय. आणि ज्या ताईने उत्तम उखाणा घेतलेला आहे त्यांना आपण बक्षीस देणार आहोत. राधाच्या हस्ते आपण त्यांना देणार आहोत. या, जांभळी जांभळी साडी. या, आणि आता आपले हे सगळे जे प्रेमळ जोडपी जे काय आहे, ओहो जिना बनना तेरे संग, हे जे काही सगळे उभे आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि प्रेमाबद्दल जाणून घेणार आहोत. ते त्यांच्या आयुष्यात त्यांचं प्रेम कसं निभावत आहे आणि कुठून सुरुवात झाली ते आपण हे सगळं आज ह्या सगळ्यांकडनं आपण जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण सुरुवात करणार आहोत या जोडगोळीपासून. मी ताईंना खरं तर विचारणार आहे. ताई, एक तर पहिल्यांदा तुझं नाव सांगायचंय. वनिता बाळासाहेब गोडसे. वनिता ताई. हो. आणि भाऊजींचं नाव कळलं आम्हाला बाळासाहेब. हा, आणि माहेर कुठलं? नाशिक. माहेर नाशिक. हो. आणि सासर? नाशिक. सासर पण नाशिक. तुमचं लव्ह मॅरेज नाही? नाही आहे. नाही आहे. हा, तुमचं अरेंज मॅरेज आहे. कसं जमलं? मला बघायला पाहुणे येणार तर मला असं सांगितलं गेलं होतं, पटकन 10 मिनिटात रेडी हो, मुलगा ऑन ड्युटी आहे, तो पटकन येणार आणि तुला बघून जाणार. म्हणजे भाऊजी ऑन ड्युटी असताना तुम्हाला बघून गेले? म्हणजे बघायला देवालीमध्ये त्यांची शिफ्टिंग होती त्यावेळी. ऑन ड्युटी असताना? हो, ऑन ड्युटी असताना. 3 दिवसामध्ये एंगेजमेंट झाली आणि 8 दिवसामध्ये लग्न झालं. एंगेजमेंटलाही आउटपास काढून ते 12 वाजता आले आणि 3 वाजता निघून गेले. क्या बात आहे. भाऊजी, आता मला तुमच्याबद्दल
जाणून घ्यायला आवडेल, जेव्हा तुम्ही ड्युटीवरती असता किंवा जेव्हा कधी अगदी इमर्जन्सी वगैरे असते तेव्हा काय मनामध्ये चालू असतं? आम्ही फौजमध्ये असताना आम्ही पहिलं आम्हाला माहिती आहे ऑफिसर जोपर्यंत सुट्टीचं एक हे असतं, नियोजन असतं का कंपल्सरी लगे सुट्टी ही तुम्हाला अवेलेबल म्हणजे हक्काची नाही आहे. जेव्हा प्रसंग येतो तेव्हा तिथे राहायला लागतो. त्याच्यामुळं आम्ही आता प्रेमाचं कसं आहे, आमचं रातचं फोन होणं आणि त्याच्यातच म्हणायचं, ही म्हणायची सुट्टी कधी येणार, तर आपण सांगायचं माझ्या हातात नाही. मग आमचे ते प्रसंग आहे ना सगळे असे ते लेटर आपलं पत्राद्वारे चालायचे. काय लिहिलं होतं पहिल्याच पत्रात ते पहिल्या? ताई तुम्हाला आठवते ते पहिलं पत्र? हो, त्यांनी मला पहिल्या पत्रामध्ये एकच गोष्ट सांगितली, संसार आहे. मलाही कळतं आहे की आपले आयुष्यातले खूप सुवर्ण क्षण आहे आणि ते आपल्या हातातनं निसटत आहे, हे नक्की, हे मला समजतं आहे आणि ते तूही समजून घेते चांगल्या पद्धतीने. पण नक्कीच मी घरी आल्यानंतर ह्या सुवर्ण क्षणांची भर मी नक्की काढेल आणि तो वेळ तुला देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. वा, किती सुंदर! एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ताई तुमचं नाव सांगा. मी पौर्णिमा प्रदीप बर्वे. पौर्णिमा ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 14 वर्ष. काय सांगाल तुम्ही भाऊजींबद्दल आणि कसं जमलं? आम्ही दोघं जॉबला होतो, आमची बसमध्ये ओळख झाली. तेव्हा त्यांनी मला शुक्रवारी प्रपोज केलं. शनिवारी माझ्या घरी गेले. माझी मम्मी आणि सिस्टर होती. त्यांना सांगितलं मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आणि तिकडनं मी जॉबवरनं घरी गेली. मम्मीच्या शिव्या खाल्ल्या आणि संडेला हे त्यांच्या घरचे सर्वे घेऊन माझ्या घरी. अच्छा. आणि त्याच्यानंतर 1 वर्षाने आमचं लग्न झालं. अच्छा, म्हणजे भाऊजींनी अगदी हेरूनच 30 दिवसामध्ये 3 दिवसात सगळं. हा, क्या बात आहे. खूप छान जोडी आणि खूप छान दिसते तुम्ही दोघं जण. खूप खूप शुभेच्छा तुमच्या आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी. काय सांगाल? आमचं 100% प्रेमविवाह आहे, लव्ह मॅरेज आहे. आमच्या नात्याला साधारणपणे 24 वर्षाचा काळ लोटलेला आहे. 24 वर्षाचा. आम्ही साधारणपणे शालेय जीवनामध्ये असल्यापासून एकमेकांच्या आम्ही ओळखीमध्ये आहोत, प्रेमामध्ये आहोत. संज्ञान झाल्यानंतर आमच्या कुटुंबियांनी आमचा साखरपुडा करून दिला. मी जेव्हा हिला पहिलं ग्रेटिंग दिलं, त्या ग्रेटिंगचं शीर्षक असं होतं की प्रेम म्हणजे काय रे, दुधावरची साय रे, आपुलकीची ऊब मिळता सहज उतू जाय रे. हो हो, क्या बात आहे. काय भाऊजींचा कुठला स्वभाव जास्त तुम्हाला आवडतो? 10वी पास झाल्यानंतर आमचं लग्न झालं आणि आज मी वकील आहे. यशस्वीरित्या मी कोर्टामध्ये प्रॅक्टिस करते. हे सगळं त्यांच्याचमुळे शक्य झालं आहे. वकील तुम्ही असलं तरी केस ते जिंकलेले आहेत. हो, नक्कीच नक्कीच नक्कीच. पहिल्यांदा आय लव्ह यू कधी म्हटलं होतं तुम्हाला? तसं तर नेहमीच म्हणतात. आय लव्ह यू बोलण्याबद्दल बिलकुल कंजूसपणा नाहीये. मग आता तर आहे, वेळ पण आहे. हा, चांगला दिवस पण आहे. होऊन जाऊ दे एकदा आय लव्ह यू, मस्तपैकी होऊन जाऊ दे, अगदी रोमॅन्टिक पण आहे. हो हो. जिने मला पावलोपावली साथ दिली त्या माझ्या बायकोला, माझ्या प्रियसीला मी मनापासून आपल्या सर्वांच्या साक्षीने म्हणतो की स्नेहल, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू सो मच. अशीच माझ्यासोबत आयुष्यभर राहा. क्या बात आहे. लव्ह यू. आता बघूया ताई कशी बोलणार आहे आय लव्ह यू. हो हो. माझं खरंच खूप तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि 7 जन्म काय, पुढचे अनेक जन्म मी तुमच्यासोबत घालू शकेन. आय लव्ह यू. काय सांगाल ताई तुम्ही तुमच्या प्रेमाबद्दल? तुमचं लव्ह मॅरेज नाही? मॅरेजच आहे ना, लव्ह मॅरेज आहे की नाही? मला माहिती आहे ना. कसं झालं हे? कसं, कधी, कोणी आधी कोणाला पहिल्यांदा प्रपोज केलं? यांच्या मित्राने माझ्या मैत्रिणीला सांगितलं. भाऊजींच्या मित्राने तुमच्या मैत्रिणीला सांगितलं? 2009 साली. 2009 साली. हो, मी 10वी मध्ये असताना हो नाही करता आणि मग आमची लव्ह स्टोरी सुरू झाली. भाऊजींचं तुमच्यावरती प्रेम आहे हे त्यांनी त्यांच्या मित्रांकडून तुमच्या मैत्रिणीला हो. सांगितलं. बरं, स्वतः येऊन कधी बोलले? ते तर लग्न झाल्यावर सारखेच बोलताय आय लव्ह यू आय लव्ह यू. अरे आय लव्ह यू तर रोजच म्हणतात ना. आज भाऊजी इथे होऊन जाऊ दे ना. आय लव्ह यू कीर्ती. हो हो ताई, होऊन जाऊ दे आज मस्तपैकी. क्या बात आहे. अहो, आय लव्ह यू. अरे बापरे, आज काय खरं नाही आता भाऊजींचं. काय सांगाल तुम्ही तुमच्या या
कधी प्रेमाला सुरुवात झाली? 1994 मध्ये. 94 मध्ये. बरं काय सांगाल तुम्ही भाऊजींबद्दलचा? काय स्वभाव तुम्हाला, कुठला स्वभाव जास्त आवडतो? त्यांचा खूपच साधा स्वभाव आहे. थोडंसं 15व्या शतकात 16व्या शतकात जन्माला येणारी व्यक्ती उशिरा जन्माला आलेली आहे आणि माझ्या बरोबर बांधली गेलेली आहे असा विषय येतो. अच्छा. ओके. आणि मग आय लव्ह यू कोणी म्हटलं पहिल्यांदा? प्रपोज कोणी केलं? त्यांनीच. आम्हाला ऐकायचं आहे. होऊन जाऊ दे. आय लव्ह यू. मिनल, आय लव्ह यू. ही कुठली पोझिशन होती? वयाच्या मनाने. ताई आज तुमच्याकडनं एकदा होऊन जाऊ दे. आय लव्ह यू. आय लव्ह यू. ओहो, क्या बात आहे. ओके, क्या बात आहे. सगळ्यांशी बोलून खरंच खूप छान वाटलेलं आहे, खूप छान वाटलेलं आहे. आणि तुमचं हे जे एकमेकांवरचं प्रेम आहे, हे प्रेम अजून उत्तरोत्तर असंच वाढत राहो. आणि तुमच्या या पुढच्या तुमच्या आयुष्यासाठी माझ्याकडनं खरंच खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, आजचा आपला हा प्रेमाचा विशेष भाग इथे संपलेला नाहीये. तेव्हा उद्या सुद्धा आपला हा प्रेमाचा भाग आपण साजरा करणार आहोत. तेव्हा अशीच धमाल मजा मस्ती करणार आहोत आपण उद्याच्या पण भागामध्ये. तेव्हा आपण भेटूया आपल्या पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.